कारण उन्हातानामध्ये तुम्ही उभं राहता, दिवसभर उभे राहता, म्हणजे बसायलाही तुम्हाला मिळत नसेल असं, म्हणजे उभारूनच करता. त्यामध्ये फार म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे आता कडक ऊन आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा असू दे, अशा प्रकारे उभं राहून व्यवसाय करतात. हे फार मोठं म्हणजे हे आहे कसब आहे त्यांचं. या व्यवसायाविषयी जरा सांगाल का जरा, म्हणजे मागणी आता इथे आहे. नमस्कार दादा, तुमचं नाव कसं? आडनाव कसं? अक्षय कांबळे. तुम्ही कुठे राहता? गंगावेश जवळच राहता. तर आता इथे आता गिराईक आहेत, ह्या दादांशी पण बोलूया. पुन्हा या दादांशी आता आपण विचारूया नेमकं आता तुम्ही किती वर्षांपासून आहात या व्यवसायामध्ये? 15 वर्ष आली. म्हणजे तुमचा परंपरागत व्यवसाय की तुमचे पूर्वी वडील करायचे? हो. मग साधारण तुमचं शिक्षण किती आलं? B.Com झालं. या व्यवसायामध्ये काय सांगाल, व्यवसायाबद्दल काय सांगाल तुम्ही? या व्यवसायाबद्दल, फुल व्यवसायाबद्दल किंवा जो गजरा व्यवसाय आहे त्याबद्दल काय सांगाल? परंपरागत आहे, त्यामुळे काय परंपरा आमची चालू पुढे नेली आहे. ओके. लोक मोठ्या प्रमाणात मागणी असते ना? नाही, मागणी अशी काय रोज नसते. मागणी रोज नसते. 2 दिवसच मागणी, बाकी 5 दिवस शांत. हो, म्हणजे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविक येतात पण रोजच असं भाविक घेणार असं नाही. ओके. दादांशी बोलूया. हां, आपलं मगाशी तुमचं गिराईक होतं त्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. हां, तर तुम्ही काय सांगत होता या व्यवसायाविषयी? व्यवसाय पूर्वीपासून आमचे घरंदाज आहे ना. घरंदाज आहे. अशा आता किती, आता इथे व्यावसायिक किती आहेत जे आता म्हणजे परंपरागत पद्धतीने व्यवसाय करतात? असं किती आहेत? किती आहेत? व्यवसाय करायला बरेच जण आहेत. अशी किती आहे, संख्या किती आहे? अंदाजे 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 50 आहे. हा 200-250 व्यावसायिक आहेत. म्हणजे ह्या बाजूला अर्धे आहेत, उत्तर दक्षिण दरवाजाला वेगळे आहेत. ओके ओके. मग तुमची अशी संघटना किंवा अशी तुमची आहे का काही? संघटना अशी हां, अजून तसं काय नाही. निश्चितच तुम्ही अशा प्रकारे काम करता, कष्ट करता, छान वाटलं बघून. म्हणजे नोकरीच्या मागे न लागता आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळायचा. आणि हेच आपण इथे अधोरेखित करू शकतो की काही जण आता शिक्षण झालं की नोकरीच्या मागे लागतात, मात्र नोकरीच्या मागे न लागता अशा प्रकारे आपला जो परंपरागत व्यवसाय आहे तो व्यवसाय प्रत्येकाने जपावा. व्यवसाय हा तुम्हाला कधीच म्हणजे निराश करत नाही. व्यवसायामध्ये हालअपेष्टा असतात, कष्ट असतात, मात्र त्यामध्ये यश असतं. धन्यवाद, तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. थँक्यू व्हेरी मच. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यावसायिक आहेत. नमस्कार, आपलं नाव कसं? राहुल जाधव. आपण कुठे? कोल्हापूर. अशा प्रकारे इथे 250 ते